जुन्नर तालुक्यातील तळेरान गावकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि दिलासादायक ठरलेला आहे। कारण आजपासून तळेरान गावात नव्याने एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। अनेक वर्षांपासून तळेरान परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला, पुरुष कामगार आणि शेतकरी वर्गाकडून एसटी बस सेवेची सातत्याने मागणी करण्यात येत होती। अखेर आज ही मागणी पूर्ण झालेली असून तळेरान पारगाव फाटा ओतूर या मार्गावर एसटी बस सेवा सुरू झाली आहे। या बस सेवेचा मार्ग म्हणजे रात्री बस तळेरान गावात मुक्कामी राहणार आहे आणि सकाळी ओतूरकडे रवाना होणार आहे। या बसची वेळ पुढील प्रमाणे: सकाळी 7 वाजता तळेरान गावातून बस ओतूरकडे रवाना होणार आणि सायंकाळी 6:15 ओतूर येथून बस सुटून पुन्हा तळेरानकडे येणार आहे। या बसचा सध्या तरी एकच फेरा असणार आहे। याची सर्व प्रवास नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। या बस सेवेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे बनकर फाटा परिसरात कामासाठी जाणाऱ्या महिला आणि पुरुष कामगारांसाठी ही बस सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। आतापर्यंत या कामगारांना खाजगी पिकअप वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवास करावा लागत होता, त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते। महिला कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता, तसेच जीवितहानीचा धोका हा कायम होताच। याच पार्श्वभूमीवर लक्षात घेऊन सुरक्षितता आणि शिस्तबद्ध प्रवासासाठी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। तळेरान गावात आज या बस सेवेचा प्रारंभ झाला आणि छोटंसं उद्घाटन पण केलं। ही बस सेवा सुरू झाल्यामुळे कामगारांना सुरक्षित प्रवास, विद्यार्थ्यांचा सोयीस्कर दळणवळण, ग्रामस्थांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे। अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे। तळेरानसह परिसरातील नागरिकांसाठी ही बस सेवा खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरणार आहे। शिवजन्मभूमी टाइम्स, तळेरान, जुन्नर। आज या ठिकाणी ओतूर ते तळेरान एसटी जी आपण आमदार साहेबांकडे जी मागणी केली होती, तळेरामध्ये जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी जी आमदार साहेबांकडे मागणी केली होती, आम्हाला दादा ओतूर ते तळेरान एसटी मुक्कामी पाहिजे, ती आज साक्षात या ठिकाणी रात्री दादांनी या ठिकाणी पाठवली। तरी आमदार साहेबांचं सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि आता लगेचच या ठिकाणी एसटीचं पूजन होऊन तुमच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। चला 5 महिन्यांनी या ठिकाणी पाटी छापलेली सगळी पाटी नसेल छापली ना अजून नाही तो उद्या अच्छा टाकायचं ना। अच्छा टाक बनवू आपण काय नारळ फोडू आता पुढे नारळ पुढे नारळ हे नारळ कोणच्या हार आधी हार या ठिकाणी एसटीचं पूजन झालेलं आहे। आता लगेच या ठिकाणी श्रीफळ फोडून या ठिकाणी एसटीचं उद्घाटन होणार आहे। आपल्या शिवसेना शाखेचे सर्व आदरणीय साबळे साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रीफळ फोडून एसटीचं उद्घाटन करायचं आहे। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आई काळूबाईच्या चरणी प्रथमतः मी वंदन करून या तळेरान गावामध्ये आज ज्या एसटीचं या ठिकाणी रात्री अनावरण झालं, या ठिकाणी एसटी आली आणि या ठिकाणी एसटीचा आता ओतूरला जाणार आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी या एसटीचं पूजन करण्यात आलं। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांना व शिवसैनिकांना प्रथमतः तळेरान गावाच्या वतीनं धन्यवाद देतो। मागे गावामध्ये या ठिकाणी एक मेळावा झाला होता शिवसैनिकांचा आणि त्या मेळाव्यामध्ये तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे या ठिकाणी आलेले होते। शरददादा सोनवणे आल्यानंतर या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्ते व शिवसेना शाखा मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत साबळे साहेबांनी या शाखेच्या माध्यमातून व तळेरान ग्रामस्थांच्या माध्यमातून एक आमदार साहेबांना विनंती केली होती की साहेब, आमच्या गावाला ओतूर ते तळेरान ही एसटी चालू करा, अशी त्यांनी प्रखरतेने मागणी केलेली होती।
आणि त्या मागणीला आज प्रत्यक्षात यश आलेलं आहे. त्याबद्दल मी आदरणीय आमदार साहेबांचं व तळेरानमध्ये असणाऱ्या शिवसैनिकांच्या शाखेचं प्रथमतः गावाच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. यामध्ये शाखा प्रमुख चंद्रकांत साबळे साहेब असतील, शाखा प्रमुख रोहिदास मेने साहेब असतील, उपाध्यक्ष शंकर दुंदा घोडे, कार्याध्यक्ष बापू घोडे, खजिनदार गणपत घोडे, संघटक जिजाभाऊ मेने, ज्येष्ठ मार्गदर्शक मेजर घोडे साहेब व उपस्थित सर्व शिवसैनिक व सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. खरं तर या एसटीचा आपल्याला फायदा काय आहे तर आपण मागे अनेक वेळा पाहिलेलं आहे की आपल्या गावातून किंवा परिसरातून ज्या महिला किंवा पुरुष मंडळी बनकर फाट्यावरती कामाला जातात आणि त्या पिकअपमध्ये जात असताना जास्त प्रमाणामध्ये पिकअपमध्ये संख्या भरली जाते. त्यामुळे अनेक प्रकारे ॲक्सिडेंट झालेले आहेत. या एस टीच्या माध्यमातून सकाळी 7 वाजता ही एस टी इथून गेल्यानंतर 7:30 वाजता ती बनकर फाट्याला पोहोचेल आणि 8 वाजता ती लोक व्यवस्थित सुरक्षित कामाला जातील आणि पुन्हा तिकडून ती 5:30-6 वाजता एस टी सुटल्यानंतर 6:30 ते 7 वाजता माझ्या महिला भगिनी पुरुष मंडळी या एस टीने सुरक्षित परत घरात येतील. म्हणून मी प्रथमतः शाखा प्रमुखांचं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन. त्यामध्येच असणारे कॉलेजचे विद्यार्थी असतील, मड या ठिकाणी जाणारे लोक असतील, प्रवासी असतील, या सगळ्यांना या एस टीचा फायदा होणार आहे. या शाखेच्या माध्यमातून अनेक प्रकारची चांगली कामं झालेली आहेत. तळेरान गावामध्ये अनेक प्रकारची चांगली कामं होतील यासाठी तळेरान ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आता या ठिकाणी पक्ष कोणता असो याला महत्त्व नाही, परंतु गावचा विकास होतोय याला महत्त्व आहे. हा वेगळ्या पक्षाचा, मी वेगळ्या पक्षाचा, हा वेगळ्या पक्षाचा, पण पक्ष सोडून गावाच्या विकासासाठी जी लोक एकत्र येतात त्याच वेळेला त्या गावाचा विकास होतो, अन्यथा विकास होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं शिवसैनिक प्रयत्न करतायत ना तर शिवसैनिक इज नॉट इम्पॉर्टंट, परंतु गाव महत्त्वाचं आहे. म्हणून सगळ्या लोकांना माझं या मीडियाच्या माध्यमातून सांगणे, जर एखाद्या व्यक्तीनं गावासाठी चांगलं काम करत असेल तर अख्ख्या गावाने त्याला साथ देणं महत्त्वाचं आहे. शिवसैनिक असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, कोणताही पक्ष असेल, पण गावासाठी जर विकास करत असेल तर गावाने मात्र त्या सगळ्यांना साथ देणं गरजेचं आहे, त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मला एवढंच सांगावं असं वाटतं. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम. ऐका ना हे एसटीचे फेरे सांगा ना कसं काय असणार आहे, म्हणजे कळ लोकांना नाही का. एसटीचा टायमिंग काय असणार, सकाळी किंवा संध्याकाळी काय. हा म्हणजे ओतूर स्टँड वरून कधी सुटणार आणि मुक्कामी एकदाच असणार का. या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शाखा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही बस जी आहे ही बस ओतूरवरनं सायंकाळी 5:45 वाजता 6:15 वाजता सुटेल आणि या ठिकाणी 1 ते सव्वा तासामध्ये या ठिकाणी पोहोचेल आणि तळेरानला पोहोचेल. आणि सकाळी तळेरानवरून ही बस 7 वाजता सुटेल, 7:45 ते 8 वाजता ओतूरला पोहोचेल. सर्व प्रवाशांनी, विद्यार्थ्यांनी व सर्व लोकांनी या एस टी महामंडळाच्या एस टीचा फायदा घ्यावा आणि या एस टी महामंडळाला आणि सर्वांना सहकार्य करावं आणि त्याचा लाभ घ्यावा असं तळेरान ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगतो.